सरकारी गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी ग्रामस्थांचे आमरण उपोषण. कन्नड प्रतिनिधी रायभांश रावत. कन्नड तालुक्यातील विटा येथील गायरान जमिनीवरील धनदांडगे आणि प्रस्थापितांनी केलेले अतिक्रमण त्वरित हटवावे या एका मागणीसाठी गावातील 2 रहिवासी भगवान ठोकळ आणि अर्जुन खरत हे 5 दिवसांपासून आमरण उपोषण करण्यास कन्नड तहसील आवारात बसलेले आहेत. त्यांनी शासकीय जमिनीवर टोलेजंग घरे बांधली, विहिरी खणून जमिनी विहित करून लाखोंचे उत्पादन काढतात आणि या अतिक्रमण केलेल्या जमिनीवर तलाठी ग्रामसेवक यांच्याशी संगनमत करून शासकीय योजनांची लाभसुद्धा घेतात. या जागेवर गावातील धनाढ्य असे 40 लोकांनी सुद्धा अतिक्रमण केलेले आहे. मी त्यांची नावे घेणार नाही. मी सुद्धा भूमिहीन असले आणि तेथेच 2 एकर जमीन विहित करून उदरनिर्वाह करत होतो. अर्जुन खरत यांच्या म्हणण्यानुसार ही जमीन इंडस नेमके नाव माहीत नाही नावाच्या कंपनीला विकली आहे. माझा मुलगा अपंग आहे. मी शेतीच्या तुटपुंज्या येणाऱ्या उत्पन्नातून आमचे पालनपोषण करतो. तरी या जमिनीवरील अतिक्रमण आमचे काढले, तसेच त्यांनी केलेल्या जमिनीवर कब्जा काढावा आणि आमच्या गरिबांच्या पोटावर पाय देऊ नये आणि यासाठी हे उपोषण आम्ही सुरू केलं आहे. तरी प्रशासनाने आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती. एकराशी तिचं हे आहे, तर काही 78 गुंठे जमीन गावठाण झोपडपट्टी म्हणून त्यात समावेश केला. बाकीची 30 एकर जी जमीन आहे त्या 30 एकरामध्ये आम्ही काही लई मोठं श्रीमंत घराण्यातले लोक नाही आहे, तर त्या ठिकाणी प्रस्थापित लोकांचं सुद्धा अतिक्रमण आहे. ते अतिक्रमण 35-40 लोक असेल. मी तर काही त्यांचं नाव घेऊ शकत नाही, परंतु त्या ठिकाणी उदरनिवारण करण्यासाठी मी सुद्धा 2 एकर जमिनीचं वैती करून मी 2005 पासून माझी पोटजीविका भागवतो. माझा परिवाराकरताना थोडंफार त्याच्यामुळे जे सहकार्य होऊन त्याच्यामध्ये माझं हे पोट चालवतो मी. तर त्याच्यामध्ये 5-5 लोक असे आहे का ते येऊन आमच्याच जमिनीवर टार्गेट करून आणि आमच्याच कोणत्याही शासनाच्या योजनेचे प्रकल्प त्या ठिकाणी दाखवतात. बाकीचे लोक सर्व तसेच ठेवतात. हे जे आता ते काम करू राहिले कोणती कंपनीला दिलेलं आहे? ही कंपनी बहुतेक इंडुरोस कंपनी आहे. झाडे लागवडे काहीतरी फळबाग लागवडे त्या ठिकाणी आमचंच उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी त्यांची कंपनीचा हेतू आहे का किंवा त्या 5 लोकांचा हेतू आहे, पण ते बाकीच्या अतिक्रमण काढायला नाही. मग आम्हाला असा प्रश्न ते म्हणते शासनाच्या कामाला तुम्ही अडथळा आणता. अरे बाबा, आमचं हिसकावलं तर आम्ही अडथळा आणणारच नाही. आम्ही कशावर जगायचं? माझं या एक अपंग पोरगे यांचं शिक्षण ही माध्यमातून त्या शेतीच्या माध्यमातून चालवतो, पण हे 5 लोकांना मान्य नाही. किंवा कलेक्टर साहेबापर्यंत आम्ही गेलो, तहसीलदार साहेबापर्यंत गेलो, ग्रामसेवकांना सांगितलं, फक्त BDO साहेब तर काही आमच्यापर्यंत अजून आले नाही. पण हे 5 लोक बरं, त्या गावचं हिशोब बी असं आहे की काही पंचायतची बॉडी बी नसताना प्रशासकानंच तिथं काही थोडंफार काम करायला पाहिजे, परंतु हे 5 लोक त्यांच्याही आधी येऊन तिथं कुदतात. यांचं काही नाही, यांच्या नावावर आहे. अरे कुठे नावावर आहे ते दाखवा. यांच्या नावावर 4-4 एकर जमीन दाखवा त्यांनी. आम्ही तिथं जातो, कशाला सरकारच्या दारामध्ये मरण करू आम्ही इथं? हीच माझी बोलण्याची अपेक्षा आहे. बा, याच्याबद्दल मला न्याय भेटला पाहिजे. त्याच्यासाठी तुमची शासनाची जमीन आहे, तुम्ही सगळी जमीन ताब्यात घ्या ना. माझा त्याला विरोध नाही, परंतु काही टायमाला शासन काही कानाडोळा करतं किंवा गावकरी जमवून देत नसेल मला. बरं, त्या ठिकाणी आम्ही काही कागदपत्र यावर करायला लागलो तर आमच्या बाया त्या शेतात कामाला जातात. तसं नाही, तिथं जे धनदांडगे जे लोक आहेत ते शासनावरती दबाव टाकतात आणि ह्याचं काम जे आहे, गायरान असो, इनामी जमीन असो, गावगोठाण असो, याचा मालक असतो दंड अधिकारी, कलेक्टर आणि तहसीलदार. आता हे सुद्धा टाळाटाळी करतात. ते एक दुसऱ्यांवरती लोटतात. ते सांगतात BDOला काय आदेश आहे, BDOचं काम आहेत का? ते जे दंड अधिकारी करतील तेच मान्यता दिल्या जाईल. आणि गोरगरीब समाजाला इथं बसवलं, धनदांडगे लोक तिथं दबाव टाकतात. त्यांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला, 353 गुन्हा दाखल केला. तो पोलीसवाला, तो कॉन्स्टेबल
कोण आहे तिथं पोलीसवाला. त्याच्यानंतर ग्रामसेवकने त्यांना लेखी पत्र दिलं का यांच्यावरती 353 गुन्हा दाखल केला. उपोषणाला बसल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्यावरती गुन्हे दाखल करतात ते. उपोषण बसल्याच्या नंतर गुन्हा दाखल केला. हो, का? मग गुन्हा दाखल कसं काय होतोय त्यांच्यावरती? 17 तारीख आहे. आणि गुन्हा दाखल तर ग्रामसेवकने कोणत्या आधारे केला? का बरं यांना जमीन नाही भेटली पाहिजे, भूमिहीन आहेत म्हणून हे इथं बसलेले आहेत. ग्रामपंचायतने ठराव घेतला असेल ना तर त्या हा, कंपनीला मग जमीन दिली तर. ग्रामपंचायतने ठराव कसा घेतला? कारण तिला दांडगे लोक बसलेले आहेत ना त्या गायरान जमिनीमध्ये. एखाद्या धंदांग्याचं नाव काय नाव आहेत त्यांचे? अण्णासाहेब शिंदे. कोण आहे हा जिल्हा परिषदचा सदस्य राहिलेला माणूस आहे, माजी जिल्हा परिषदचा सदस्य आहे. मग हा कसं काय तिथं दबाव टाकून कामं करतात? आणि सत्तेतल्या पक्षातला माणूस आहे ना. मग ह्या दबावाखाली यांना मारपीट होतीये, त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतात. काय करताय? ग्रामसेवक लोकांनी काय पैसे गिसे घेऊन कामं केलेले आहेत का काय? नाही तर शासनाने जर ग्रामसेवकने ठराव घेऊन जर ती जमीन त्या कंपनीला दिली तर त्यांनी शासनाचे आदेश पण असतील ना त्याला हा, काही मग आदेश काय आहे मग ते दाखवलं पाहिजे. मग तुमची आणि नेमकी- आदेश यांच्या जमिनीवरती का? यांच्या जर 5-6 एकर जमीन यांच्या जमिनीवरती का? 37 एकर जमीन आहेत ना ती. किती जमीन आहे? 30 एकर जमीन आहे. 30 एकर मधून यांच्या जमिनीवरती ते काय झाडं झुडपे लावायचे आहेत का त्यांना? मग बाकीचे ते धनदांडगे लोक आहेत त्याचं सगळं पूर्ण अतिक्रमण काढावं ना शासनाने. हे आम्हा- तहसीलदार मॅडमचं काम आहे, तर कलेक्टरांचं काम आहे. त्यांनी म्हणजे- मिटिंग घेऊन ते पूर्ण अतिक्रमण काढलं पाहिजे. तुमचं म्हणणं काय आहे? यांना काढलं तसं त्यांना पण काढ. हा, तसंच काढलं म्हणजे पाहिजे. तेच आहे. त्यांचं पण अतिक्रमण आहे असं तुमचं मग म्हणणं? अतिक्रमण आहेच ना त्यांच्या नावावरती. नाही त्यांच्याजवळ काही आदेश काही नाही सातबारे नाही त्यांच्याकडं. हां. मग कोणत्या आदेशानुसार त्यांनी गायगोठाण विहिरीचे कामं केले, त्याच्यानंतर घरकुलचे कामं केले, कांदा चाळीचे कामं केले. यांनी शासनाने त्यांना दिले कसं काय लाभ? बरं.